नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. अभिनेता थलपती विजय किंवा जोसेफ विजय याला अनेक लोकांनी हलक्यात घेतलं होतं. म्हणजे ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी मी वेगळ्या मंडळींचं विश्लेषण पाहिलं आणि काही आपले मराठी बांधव पण म्हणत होते की नाही, विजयसाठी खूप आव्हानात्मक असणार आहे सरकार चालवणं. आणि विजयकडं तसंही ज्याला थिन मेजॉरिटी आपण म्हणतो तशी आहे. आणि किती वाद सुरू झालेत. विजयनी काय केलं, विजयचा OSD कोण आहे, मग विजयचा गृहमंत्री कोण आहे वगैरे. पण मी तेव्हाही म्हटलं होतं की विजयला ज्या मंडळींनी हलक्यात घेतलं आहे त्यांच्यासाठी लवकरच विजय हा एक मोठा धडा बनू शकतो. आणि बहुतेक विजयसमोर कुठलं तरी पॉलिटिकल प्रारूप आहे, राजकीय प्रारूप, की ज्या प्रारूपाच्या आधारावरती अतिशय धडाकेबाज निर्णय घेणं. आणि मी जर तुम्हाला म्हणालो की DMK सारखा पक्ष फोडणं ही पण कला विजयला जमते, तर आता मी तुम्हाला सांगतो की तामिळनाडूमध्ये एक मोठं राजकीय नाट्य सुरू झालं आहे. एक अख्खा पक्षच विजयनी फोडला की काय असं वाटावं असं वातावरण. पण तत्पूर्वी तामिळनाडूमध्ये केवळ 108 आमदार असले, केवळ अशा अर्थाने कारण एक एक आमदारांचं बळ महत्त्वाचं आहे. आणि वाजपेयींचं सरकार एक मताने पडलं होतं आणि डाव्यांना बरोबर घेऊन, काँग्रेसला बरोबर घेऊन विजयनं सरकार स्थापन केल्यानंतर हे सरकार फार फार तर 6 महिने चालेल वगैरे असे वाटत होतं. तर त्या मंडळींसाठी पहिला धक्का. विजयनं बहुमतापेक्षा अधिकच्या मतांची बेगमी केलेली आहे. ह्याचा अर्थ काय? एकतर घोडेबाजार होऊ शकतो किंवा सत्तेचं वाटप असं असू शकतं की ज्यामुळं विजयला पाठिंबा देणारे विजयबरोबरच राहतील. आत्ताचं गणित बघा. काही मिनिटापूर्वी विजयनं आपला विश्वासदर्शक ठराव जिंकला. बहुमतापेक्षा तब्बल 4 आमदार अधिकच्या संख्येनं विजयबरोबर आले. फ्लोअर टेस्टमध्ये काँग्रेस आणि लेफ्टसह 5 पक्षांचा पाठिंबा विजयने घेतला. त्यामुळं विजयला हलक्यात घेणाऱ्यासाठी हा पहिला मुद्दा. काय झालं आहे की तमिळनाडू विधानसभेमध्ये आज सत्ताधारी तमिलगा वेत्री कळगम, ज्याला TVK आपण म्हणतो, त्या पक्षानं बहुमताची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षाला VCK, CPIM, IUML आणि काँग्रेसनं पाठिंबा दिला. त्याशिवाय AMMKमधून निलंबित करण्यात आलेले पक्षाचे एकमेव खासदार, ते नाही का व्हॉट्सअपवर त्यांनी पाठिंबा दिला, मग पक्षाचे प्रमुख म्हणले मला कसं नाही विचारलं, घोडेबाजार झाला वगैरे असा. तो विजय हा राजकारणातल्या सगळ्या जे काही डाव प्रतिडाव आहे त्याच्यातला आता मास्टर बनत चालला आहे इतक्या कमी काळात. 2022ला विजयचा पक्ष स्थापन झाला. 2026ला त्यांनी घवघवीत यश मिळवलं. त्या मधल्या काळामध्ये विजयनं बहुतेक बराच होमवर्क केला असं दिसतं आहे. आता TVKकडं 122 आमदारांचं बळ आहे, जे 118च्या बहुमतापेक्षा 4नं अधिक आहे. आणि कुठला मोठा पक्ष विजयनं फोडण्याची पूर्ण तयारी केली आहे ते ऐका तुम्ही, आणि तुमच्या लक्षात येईल की विजयला खरोखर लोकांनी हलक्यात घेऊ नये. 234 सदस्याच्या विधानसभेमध्ये TVKकडे 107 आमदार आहेत, कारण 2 जागेवरती विजय निवडून आला, तर 1 जागेवरती त्यांनी राजीनामा दिला आहे. आणि मग आता AIADMKच्या संदर्भातली मोठी बातमी मी तुम्हाला सांगणार. तो तुमच्या लक्षात असेल, DMK आणि AIADMK हे जे 2 तामिळनाडूच्या राजकारणातल्या बैलगाडीचे 2 चाक होते, त्यातलं एक चाक असं अर्ध्यातनं कापण्याचं बहुतेक विजयने ठरवलं आहे. AIADMKच्या संदर्भात मोठी बातमी आहे. पण ते सांगण्याच्या आधी हा जो विश्वासदर्शक ठराव होता, जो मुख्यमंत्री जोसेफ विजयनी मांडला, आणि मग TVK, काँग्रेस आणि बाकीच्या मंडळींच्या पाठिंब्यावरती विजयने तो ठराव जिंकला. आणि एवढंच नाही, तर विजयनं ज्या पद्धतीनं पहिल्याच दिवशी अतिशय धडाकेबाज पद्धतीनं निर्णय घेतले, आणि आज विजयच्या त्या निर्णयाची चर्चा होते. मला असं वाटतं की पुढच्या निवडणुकीची तयारी विजयनं डे 1पासून सुरू केली. डे 1पासून बघा, दारूची दुकानं बंद झाली आहेत, 200 युनिट वीज मोफत आहे, गोल्ड चेनही देणार आहे. चित्रपटातल्या हिरोप्रमाणे विजय निर्णय घेतो आहे असं जरी वाटत असलं तरी माझ्या मते अरविंद केजरीवालच्या पहिल्या काळात, ज्यावेळेला त्यांना बहुमत मिळालेलं नव्हतं, त्या काळातले निर्णय आठवून बघा. मुख्यमंत्री होताच विजयनं अतिशय धडाकेबाज असे निर्णय घेतलेत. 48 तासात 700हून अधिकची दारूची दुकानं बंद केली आहेत. शपथविधीच्या व्यासपीठावरून 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. एकाच वेळेला बॅलन्सिंग ॲक्ट सुरू आहे. म्हणजे एकीकडे मोफत पण देतो आहे, दुसरीकडे 10 लाख कोटी रुपयाचं तामिळनाडूसारख्या तुलनेनं छोट्या असलेल्या राज्यामध्ये इतकं कर्ज आहे असंही सांगतो आहे. म्हणजे स्टॅलिन हे आता विजयच्या दृष्टीनं विलन आहे, हिरो विजय आहे, आणि निर्णयाचा धडाका आहे. आणि सगळे प्रेक्षक म्हणजे ते पिठातले पण आहेत आणि मागं बसलेले पण आहेत, म्हणजे जे क्लास आणि मास असे दोन्ही पण आहेत. सो विजयनी 200 युनिट मोफत वीज, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अँटी ड्रग्स टास्क फोर्स, महिलांसाठी विशेष टास्क फोर्स, 717 दारूची दुकानं. म्हणजे आता याचा महाराष्ट्रामध्ये पण परिणाम होतील.
विजयचा निर्णय काय बघा. शैक्षणिक संस्था, बस स्थानक आणि धार्मिक स्थळाच्या 500 मीटरच्या परिसरात येणारी 717 सरकारी दुकानं विजयनं बंद केली. तामिळनाडूमध्ये खाजगी दारूचे दुकानं नाहीत. सगळी जी दुकानं आहेत ती सरकारी आहेत आणि त्या सरकारी दुकानांचा मोठ्या प्रमाणामध्ये लिलाव होऊन एक मोठा रेव्हेन्यू सरकारकडे येत असतो. ते एक मोठं धाडस आहे विजयचं की त्यांनी 717 दुकानं बंद केली. एकूण 4765 सरकारी दुकानांपैकी 276 धार्मिक स्थळाजवळ, 186 शैक्षणिक स्थळाजवळती म्हणजे शाळा महाविद्यालय आणि 255 बस स्थानकावरती होते. विजयने एका झटक्यात ते बंद करून टाकले. विजय आणखी कोणतीही मोठी आश्वासनं देऊ शकतायत किंवा देत आहेत. रोख रक्कम, सोन्याची चाकळी, मोफत प्रवास या महिलांशी संबंधित योजना, आरक्षण, बेरोजगारी भत्ता यासारख्या शैक्षणिक संबंधातल्या घोषणा, कर्जमाफी, रोख मदत यासारख्या शेतकऱ्यांशी संबंधित घोषणा, 25 लाखाचा आरोग्य विमा यासारख्या आरोग्य क्षेत्राशी संबंधित योजना आणि मग थलपती विजय हे ज्या पद्धतीनं आता योजनांचं सगळं प्रारूप मांडतोय, तर एकाच वेळेला अनेक पातळीवरती विजय खेळत असताना सगळ्यात मोठा जो गेम खेळला आहे विजयनं तो अण्णा द्रमुक पक्षामध्ये मोठी फूट जयललिता यांचा पक्ष विजयने फोडला आहे. ऑलमोस्ट अण्णा द्रमुकचे नेते एडाप्पाडी के पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत माजी मंत्री सी वे शनमुगम आणि एस पी वेलुमनी यांच्या नेतृत्वाखालील 30 आमदाराच्या गटानं मुख्यमंत्री विजय यांच्या TVK पक्षाला पाठिंबा जाहीर केला. इथे स्टॅलिनला मोठा ब्रेक आहे. स्टॅलिनला काय वाटत होतं की विजयकडं मुळातच 3 मेजॉरिटी आहे, 6 महिन्याचा वेळ देऊ, घोषणा करणं वेगळं आणि सरकार चालवणं वेगळं. पण विजयने, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की 2000 म्हणजे आजपासून 5 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीची पायाभरणी पहिल्या दिवसापासून केली आणि सगळ्या पातळीवरती. आता पक्ष कसा फोडतो आहेत बघा विजय. या बंडखोर आमदारांनी काल पत्रकार परिषद घेतली. पलानीस्वामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पारंपरिक विरोधक असणाऱ्या द्रमुकबरोबर सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्यामुळं आपण पक्षातून वेगळे होऊन TVKला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या मला आश्चर्य वाटणार नाही की हा अख्खा पक्षच TVKमध्ये विलीन झाला, कारण राजकारणी हुशार असतात. त्यांना माहिती आहे की उद्या विजयचा पक्ष असाच वाढत राहिला तर आपल्याला पुन्हा निवडून येणंसुद्धा अवघड आहे. अण्णा द्रमुकची स्थापना ही द्रमुकला विरोध करण्यासाठी आणि सत्तेतून खाली खेचण्यासाठी करण्यात आली होती. पलानीस्वामी यांच्या द्रमुकबरोबर जाण्याच्या प्रस्तावाला पक्षातील सर्वच आमदारांनी विरोध केला. द्रमुकबरोबर जाणं हे अण्णा द्रमुकच्या मूळ तत्त्वाच्या विरोधात आहे असं शनमुगम यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि मग आता पक्षाला नवसंजीवनी देण्याची गरज आहे असं म्हणत जयललिता यांचं राज्य परत आणण्यासाठी आपण विजय यांच्याबरोबर जात आहोत असं या मंडळींनी सांगितलं आहे. सो तुम्ही गृहीत धरा 114 + 30 144 जे महाराष्ट्र विधानसभेचं बळ आहे बहुमताचं, तेवढी मतं आमदारांचं बळ आज विजयबरोबर आहे. अण्णा द्रमुक पक्षानं द्रमुकबरोबर युती करणार असल्याचा दावा जरी फेटाळून लावला असला तरी पक्षानं Xवरती म्हटलं की CV शनमुगम आणि SP वेलुमनू आणि C विजयभास्कर हे स्वतःला TVK बरोबर जाऊन मंत्रिपद मिळवण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणजे सत्तेचं वाटप विजयनं भविष्यातलं पण करून ठेवलं आहे. आणि म्हणून आता बंडखोर आमदारांना कितीही इशारा दिला, अण्णा द्रमुकनं बुधवारी सांगितलं की आम्ही अमुक करू तमुक करू, नाही आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 जो मी सांगितला की विजयला ज्या ज्या मंडळींनी हलक्यात घेतलं त्याच्यासाठी विजयचा हा स्ट्रॉंग मेसेज आहे. हे प्रारूप महाराष्ट्रामध्ये पण येऊ शकतं का? जर प्रस्थापित विरोधी आणि सत्ताधारी, माझ्या मते काही अपवादात्मक महाराष्ट्रातले राजकारणी वगळता प्रत्येक राजकीय नेत्याबद्दल महाराष्ट्रामध्ये कमालीचा राग आहे. जवळपास सगळ्या राजकीय पक्षाबद्दल नकारात्मक वातावरण आहे. लोकांना पर्याय नाही आहेत म्हणून लोक आता आहे ह्याच्यातनं काहीतरी निवडत आहेत. म्हणून सगळं तामिळनाडूसारखं महाराष्ट्रात होईल का? नाही होणार. पण महाराष्ट्रामध्ये विजयचा हा प्रयोग, हा असा कुठला तरी एखादा व्यक्ती की ज्याला महाराष्ट्राच्या हिताची चिंता आहे, की जो सतत बोलतो आहे, असा एखादा व्यक्ती जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आला तर हे विजय मिळवलेलं प्रारूप हे महाराष्ट्रामध्ये पण बघायला मिळेल. आणि मी पुन्हा सांगतो की विजयला हलक्यात घेऊ नका. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे तुम्हाला अतिशय सखोलपणे आकडेवारीसहित मधले पदर सांगत, विश्लेषण करत ही बातमी सांगत असताना हे आव्हान करायचं की आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.